आता एक नव्याने गौप्यस्फोट समोर आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केलाय। पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केले। त्यावेळी सरकार स्थापनेला पवारांचा पूर्ण पाठिंबा होता। मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती, तर आमच्यावरती तशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या असं फडणवीसांनी म्हटलं। शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती, त्यांनी आमचा वापर केला, रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले। त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला, पण पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं असा आरोप फडणवीसांनी केला। ज्यांनी त्याच्यावर आरोप करायचे त्यांनी याच्यावर करायचे हे आता बंद करून ते ज्या अनेक जनसामान्य लोकांसमोर ज्या अडचणी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। हेच गप्पे करत बसायचे, जुन्या गोष्टी काढत बसायच्या। आता ज्या पद्धतीने शेतकरी मी सांगितलं शेतकरी अडचणी, त्या शेतकऱ्याकडे सध्या लक्ष दिलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात पेरणी चालू झाली आहे, पण शेतकऱ्यांकडे बी घ्यायला पैसे नाही, खतं घ्यायला पैसे नाही। अशा वेळेस शेतकऱ्यांना मदतीचा हात यावेळी दिला पाहिजे। अशा बाकी गोष्टी बाजूला ठेवून शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्याला या अडचणीतून काढलं पाहिजे। आता काँग्रेससाठी देश प्रथम नसून गांधी घराणं प्रथम आणि प्रिय असल्याची टीका केली आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी। काँग्रेस नेत्यांसाठी देशापेक्षाही गांधी घराणं अधिक महत्त्वाचं वाटत असल्याचं अनुराग ठाकूर म्हणाले। राहुल गांधींनी दिखाऊपणा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ट्रकमधून प्रवास करणाऱ्यांनी कधी गरिबाकडे आणि दलितांच्या घरी जेवण करून दिखाऊपणा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। वर्ध्यामध्ये मोदी ॲट 9 या सभेमध्ये अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केला। 2.5 वर्ष घरातून राज्य चालवणाऱ्यांना जनता यापुढे सुद्धा घरीच बसवेल असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। आता पुढची बातमी आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे भविष्यातल्या लोकसभा उमेदवारीवरून अस्वस्थ असल्याचं समोर आलंय। पत्रकारांनी दानवेंना धाराशिव लोकसभेत कोणता उमेदवार असणार असा प्रश्न विचारला असता दानवेंनी मला माझ्याच उमेदवारीबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं। तसंच भाजपमध्ये लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणीच आपली उमेदवारी फिक्स सांगू शकत नाही असं दानवे म्हणाले। जिल्ह्यातला लोकसभेचा उमेदवार कोण असेल आता ठरवून टाकू। बरोबर काय माझंच मला माहिती मला भेटलं इथलं कसं ठरवू मी। आणि आता पुढची बातमी आहे। बीएमसीच्या इंजिनियरला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे। परब यांच्यासह 6 जणांनी ही याचिका दाखल केली आहे। मंगळवारी मुंबई पोलिसांनी वाकोला पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आज तातडीनं हे अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल केले गेले आणि यावरती अतिरिक्त सत्र न्यायाधीश VM सुंदळे यांच्यासमोर 30 जून रोजी सुनावणी पार पडणार आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्थानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे। हे बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरती व्हावं हे तर पटूच शकत नाही। यावरती भाजप आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे हे उद्धव ठाकरे यांना विचारत नाही, कारण त्यांनी हिंदुत्व सोडलंय। मनसे नेते संदीप देशपांडे यांचं हे ट्विट समोर आलंय। भारत पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध दिसतोय। आता नेमकं ट्विट काय केलं संदीप देशपांडे यांनी आपण पाहूयात। भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्थानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे। माननीय बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं। सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरती व्हावा हे तर पटूच शकत नाही। यावरती भाजप आणि शिवसेना यांची भूमिका काय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विचारत नाही, कारण त्यांनी हिंदुत्व सोडलंय। भारत पाक सामन्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं हे ट्विट।